दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणी अजितदादांची मोठी माहिती, जखमी डान्सरबद्दलचं सत्य समोर। पुण्यातील दौंड येथील अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना झाली। एका आमदाराच्या भावाने हवेत गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय। या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि विशेष म्हणजे गोळीबाराच्या या घटनेत कला केंद्रात नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं। एका आमदाराच्या भावाचं नाव या प्रकरणात आल्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा झाली। दरम्यान आता याच घटनेविषयी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। या प्रकरणात कोणतीही महिला जखमी झाली नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे। तसेच गोळीबाराच्या घटनेत मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का याची चाचपणी करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। अजित पवार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते। यावेळी पत्रकारांनी त्यांना दौंडमधील गोळीबार प्रकरणी विचारण्यात आलं। यावर बोलताना दौंडमधील कला केंद्रात झालेल्या गोळीबाराप्रकरणी मी येथील ॲडिशनल SP कडून माहिती घेतली। या प्रकरणात चुकीचं वृत्त दिलं गेलं आहे। एका महिलेला गोळी लागली आणि ती जखमी झाली असे वृत्त पसरले। मी या प्रकरणी पोलिसांना सांगितले की नीट तपासणी करा, त्या महिलेला एखाद्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे का ते पहा, असं सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तसेच पोलिसांनी मला सांगितलं की या प्रकरणात कोणीही जखमी झालेला नाही। आम्ही व्यवस्थित माहिती घेतली। तिथे हवेत गोळीबार झाला। हा गोळीबार पाहून तिथे एक महिला बेशुद्ध पडली। त्या महिलेला पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणण्यात आलं। तिथे कोणालाही कुठलीही जखम झालेली नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। सक्का भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे, परंतु कुणी असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळे घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा। त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।